पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, मलेशियाचे पंतप्रधान, ओमानचे सुलतान आणि जॉर्डनचे राजे यांच्याशी संवाद साधून पश्चिम आशियातल्या स्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी एक्स संदेशाद्वारे याची माहिती दिली आहे. तिन्ही नेत्यांनी पश्चिम आशियाई वादाविषयी चिंता व्यक्त करत तो लवकर निवळण्याच्या गरजेवर भर दिला. यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाकडे परतण्याची गरज सर्वच नेत्यांनी अधोरेखित केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान उभय नेत्यांनी पश्चिम आशिया आणि परिसरात शांती आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी समन्वयाने काम करत राहण्यावर सहमती व्यक्त केली. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियाई तणाव निवळण्यासाठी एकत्रित काम करण्याप्रती वचनबद्धता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी इब्राहिम यांना आगामी हरिराया ईद-उल-फित्र सणानिमित्त शुभेच्छा दिल्या, तर ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी झालेल्या संवादाच्या वेळी पंतप्रधानांनी त्यांना आगामी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. ओमानचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांना बाधा आणणाऱ्या घडामोडींचा भारत निषेध करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच ओमानमधून हजारो व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर पडण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी सुलतानांची प्रशंसा केली. यामध्ये भारतीयांचाही समावेश असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. तसंच होर्मुझ सामुद्रधुनीतून मुक्त आणि सुरक्षित वाहतूक करता येण्याची गरज उभय नेत्यांनी व्यक्त केली. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याबरोबरच्या चर्चेत मोदींनी त्यांना आगामी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. पश्चिम आशियात ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या अनावश्यक हल्ल्यांमुळे तणाव वाढण्याची शंका यावेळी व्यक्त करण्यात आली.